सेवा जी आहे फार सोपी आहे. रोज सकाळच्या वेळेला छान दिवा लावल्यानंतर सगळं देवतांचं पूजन झाल्यावर महाराजांना एका ताटात ठेवून पुरुष सूक्त, स्त्री सूक्त महाराजांना फार आवडतं. विल पॉवर वाढावी, कॉन्फिडन्स वाढावा म्हणून महामृत्युंजय मंत्र किंवा कवच, तर हातात 108 मण्यांची माळ घ्यावी की मधल्या बोटाने तो मणी फिरवावा. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या मठात केंद्रात जा, स्वामी चरणी लीन व्हा. एक अनुभव आठवला अक्कलकोटचाच म्हणून सांगतो. हरिभाऊ मराठे, जे कालांतराने महाराजांचे पुत्र म्हणून ओळखले गेले. हो दादा, अजूनही काही लोकांना माहिती नाहीये की स्वामींची सेवा कशी करायची किंवा स्वामीपर्यंत कसं पोहोचता येईल, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरं, महाराजांचं सेवा जे आहेत फार सोपी आहे. काहींनी याला क्लिष्ट याच्यात निर्माण केलेले आहेत. अक्कलकोट मधून जेव्हा काही म्हणजे सेवा निघाल्या, त्या सेवा आणि त्याच्याच सोबत मानवी जीवनात असणाऱ्या ज्या समस्या आहेत, शेकडो समस्या, याला निराकरण करण्यासाठी असणाऱ्या सेवा या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गातून निघाल्या. मग यामध्ये एकदम सोपं आहे. रोज सकाळच्या वेळेला छान दिवा लावल्यानंतर सगळं देवतांचं पूजन झाल्यावर महाराजांना एका ताटात ठेवणे. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त महाराजांना फार आवडतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे कोणाला काही ताप, आजार काहीतरी आहे, औषधं पण सुरू आहे आणि सोबत तुम्हाला असं वाटतं की विल पॉवर वाढावी, कॉन्फिडन्स वाढावा, आत्मिक बळ वाढावं म्हणून महामृत्युंजय मंत्र किंवा कवच, मग हे सर्व करून स्वामी महाराजांचं अभिषेक करून ते तीर्थ आपण घेणं, ही झाली पहिली सेवा. दुसरं, महाराजांच्या प्रति अंतर्धान आपल्याला व्हायचं आहे. ब्रह्मानंदम परम सुखदम कैवलम ज्ञानमूर्ती. अंतर्धान करायचं स्वतःला महाराजांप्रती. तर हातात 108 मण्यांची माळ घ्यावी. 108च का, 12 राशी गुणीला 9 ग्रह, 12 9 108, 27 नक्षत्र, प्रत्येक नक्षत्राला 4 पाय म्हणजे 4 चरण, 27 गुणीला 4 108. आणि हे 108 मंत्र मानवी देहाशी संबंधित आहे. लक्षात आलं? 1 + 0 + 8 = 9. हा 9 हा मंत्र सुद्धा मानवी देहाशी संबंधित आहे. नवग्रह, नवरात्र. मग ती माळ उजव्या हातात घ्यावी, त्याही अनामिकेत घ्यावी. का? या बोटाची असणारी तार ही आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोचते. हृदयी निरांजनी शुद्ध प्रेमगृती भावांच्या वाती. म्हणजे हृदयाशी कनेक्शन कोणाचं आहे? या बोटाचं आहे. मग या बोटात माळ ठेवली की मधल्या बोटाने तो मणी फिरवावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता काही त्याचा चुका करतात. ऑफिसला घाई आहे, शाळेत जायचंय किंवा कामावर जायचंय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कधी कधी तर आमचे गुरुमौली फार हसत खेळत असं पण सांगतात की काही लोकांना इतकी घाई असते की ती माळ अशी हातात धरतात, श्री स्वामी समर्थ 1, श्री स्वामी समर्थ 1, श्री स्वामी, सुदर्शन चक्र फिरल्यासारखं. म्हणजे लोक अशी पण करतात. हे चुकीचं आहे, असं नाही. म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर ज्यांना खरंच कळेल त्यांना खरंच स्वामी महाराजांची सेवा मनापासून समजेल. अहो, महाराजांची सेवा लोक करतात, पण काय करतात, इतका त्याचा उहापोह करतात. म्हणजे इतक्या लोकांना ते सांगतात, अगं बाई, तुला माहिती आहे मी आज गुरुचरित्र केलं, तुला माहिती आहे मी आज 50 माळा जप केल्या. का आपण सांगतो? आपण आपल्या तिजोरीत ठेवलेला हिरा लोकांना गावभर सांगतो का की माझ्या घरात तिजोरीत हिरा आहे म्हणून? मग स्वामी महाराजांची असणारी सेवा ही सुद्धा आपल्यासाठी एका हिऱ्यापेक्षा कमी नाही. ती आपण लोकांना का सांगू? त्याला नजर लागते. हां, काय सांगावं, आम्ही सेवा केली ना, आमचं काम झालं, महाराजांचं प्रचिती आली, अनुभूती आली, तुम्ही पण करा. मग स्वामी चरित्र आहे, रोज 3 अध्याय स्वामी चरित्राचे आपण वाचावे. स्वामी चरित्र विष्णू थोरात महाराजांनी लिहिलेलं. 19व्या शतकात इंग्रजांच्या काळात अशक्य असणारी ती घटना त्यावेळेला छापखाना म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI इंग्रजांच्या अंडरमध्ये असताना सुद्धा त्यावेळेला हे स्वामींनी किती मोठं काम, म्हणजे त्यांनी मदत केली महाराजांनी. त्यावेळेला बकरी प्रदर्शित झाल्या, गुरु लीलामृत, स्वामी लीलामृत, गुरुचरित्र सारखे ग्रंथ जी पहिलेच्या काळात भूजपत्रावरती होत्या. हे स्वामी चरित्र त्यावेळेला 1915च्या आसपास म्हणजे ते संपन्न झालं. त्याच्या आधी गुरु लीलामृत आहे. 1898च्या दरम्यान स्वामी महाराजांची बखर असेल, केळकर महाराजांनी लिहिलेली, बीडकर शास्त्रींनी लिहिलेली. आता स्वामी चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला इतकं काही शिकायला मिळतं आणि इतकं काही आपल्याला स्वामी चरित्रातून ऊर्जा मिळते. म्हणजे जो वाचेल हे स्वामी चरित्र त्यासी मिळेल आयु आरोग्य अपार. म्हणजे जो कोणी हे स्वामी चरित्र वाचेल त्याला आयु आरोग्य अपार मिळेल. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. म्हणजे जो कोणी मनामध्ये शुद्ध मनीची कामना धरून पारायण करेल
त्याला स्वामी महाराज मिळतील. हे 21 अध्यायांचं पारायण आणि आपण जर हे स्वामी चरित्र रोज केलं ते महाराजांना प्रिय आहे आणि इतकी सोपी सेवा आहे. बरं, याच्या पलीकडे तुम्हाला माहिती आहे, कदाचित एखाद वेळेला माळ जप नाही झाली, नाही होत, स्वामी चरित्र नाही झालं, महाराज तुमच्यावर नाराज नाही होणार. आता तुम्हाला महाराजांना प्रसन्न पण ठेवायचं आहे की नाही बा, महाराजांपर्यंत आपली भक्ती पोचली पाहिजे. उदाहरणार्थ तुमचा मित्र, कोणी भाऊ, आजूबाजूची कोणी ताई, कोणी मावशी, कोणी काकू तुम्हाला दुःखात दिसतंय, आपण त्यांना होऊ शकतं पैशांनी मदत करू शकत नाहीये की बाबा मी तर फायनान्शियल स्ट्रॉंग नाही, मी तर यांना मदत करू शकत नाही, मग काय करू? त्यांना आपण स्वामी मार्गाचा रस्ता दाखवा. त्यांना सांगा की स्वामींच्या मठात, केंद्रात जा, तिथे अनमोल मार्गदर्शन घ्या, स्वामी चरणी लीन व्हा आणि तुम्ही महाराजांची सेवा करा. एक अनुभव आठवला, अक्कलकोटचाच म्हणून सांगतो. कोकणातले हरिभाऊ मराठे, जे कालांतराने महाराजांचे पुत्र म्हणून ओळखले गेले. हो, हरिभाऊ मराठे आपल्या मित्रांसोबत आले. कर्ज होतं, अपूचा व्यापार करत होते, कर्ज झालं आणि कुठून तरी इकडून तिकडून ऐकायला आलं, म्हणून महाराजांना तिथून हात जोडले की महाराज 8 दिवसात कर्ज मुक्त होईल तर तुमच्या चरणी लीन. बस 7 दिवस झाले, अनुभवच नाही. बाजूचा मित्र म्हणला, अरे बाबा 8 दिवस बोलला, 7 दिवस झाले ना, एकच दिवस बाकी, 1 दिवसात काय चमत्कार होऊन जाईल का? ते म्हणेल हो, काही तर आहे महाराजांमध्ये, चमत्कार होईल. आणि चमत्कार नाही जरी झाला तरी मी स्वतःला लीन करेन महाराजांनी. बघा, म्हणजे महाराजांच्या सेवेत येण्या आधीपासून ज्यांनी महाराजांना बघितलं नाही, हो अजून बघितलं नाही. तुम्ही पहिला प्रश्न जेव्हा मला विचारला होता बघा की अजूनपर्यंत काही ठिकाणी महाराज पोहोचले नाही, हे त्याचं उत्तर तुम्हाला मिळत आहे की महाराज पोहोचतात, पण त्यांचं माध्यम, तो फ्लो आहे ना, तो खूप वेगळा आहे. आणि कोकणात असणारे ते हरिभाऊ मराठे, त्यांचे ते दोन्ही मित्र पंडित आणि मारवाडी, यांचा कर्ज 8व्या दिवशी मुक्त होतं. त्यांना तो अनुभव येतो आणि त्यांना ते पैसे मिळतात आणि त्यांचं काम झालं. तिथे मग स्वामी सुतांच्या म्हणजे अंगात ती चेतना क्षमता परत जागृत होते, मन गहिवरून येतं आणि ते ठरवतात की नाही आता अक्कलकोटला जायचं. अक्कलकोटला जातात, आता पैसे पण मिळालेले आहेत, काय करावं? महाराज म्हणतात जाओ पादुका बना केलं. महाराजांना चरण पादुका खूप आवडायचे. तुम्हाला माहिती आहे, महाराजांनी जेव्हा चेलीखेडे गावातून जेव्हा महाराज प्रकट झाले, सुरुवातीला जेव्हा आपण ते बोललो, महाराजांनी कितीतरी ठिकाणी आपल्या पादुका ठेवलेल्या आहेत. नेपाळ पशुपतीनाथला सुद्धा महाराज राहिले. त्यावेळेला काही वेगवेगळे पंथांची सुद्धा लोक होती जी महाराजांना क्वेश्चन करायची, त्याचे सुद्धा उत्तर महाराजांनी सखोल दिलेले त्यावेळेला. आणि तिथे महाराजांनी मठ स्थापन करून लोकांना भक्ती मार्गात लावलेलं आहे. मग इथे तसंच झालं. मग आले तर म्हणजे पादुका बनवल्या, चांदीच्या पादुका बनवल्या. महाराजांनी 14 दिवस त्या आपल्या छातीशी ठेवल्या, म्हणजे आपल्या जवळ ठेवल्या. आणि नंतर पंडित जे होते, म्हणजे स्वामी सुतांचे मित्र, त्यांना रवाना केलं. जे मारवाडी होते त्यांना रवाना केलं. एकाला गजानन नाव दिलं, एकाला राम नाव दिलं, एकाला मारुती नाव दिलं. मग स्वामी सुत होते म्हणजे हरिभाऊ मराठे, उरले 3रे. तू कुठे चालला? तुला कुठेच जायचं नाही, स्वामी आपली आज्ञा, तू आता इथेच थांबणार, तुला भक्तांचं दुःख दूर करायचंय, तिथे जाऊन काय करशील? त्यांना करू दे व्यापार, तू इथे थांब. हा, घरावर तुळशीपत्र सोड आणि लाख, धरू नको आता लाज, करू नको अन्य काज, उभार माझा यशध्वज, सागर तिरी किल्ला बांधावा. स्वामींचं वाक्य, अध्याय क्रमांक 16. आणि मग यामध्ये स्वामी सुतांच्या हृदयात अशी आध्यात्मिक ज्योत जेव्हा उत्पन्न होते, घरी जाता सांगतात की बाई तुला यायचंय का माझ्यासोबत? मी आता चाललो महाराजांनी. अहो तुम्ही गृहसुत कांता, म्हणजे तुम्ही कांता म्हणजे पत्ती, घर दार पोरं सोडून कुठे चालले महाराजांच्या मागे? मी चाललो, तुला यायचं असेल तर ये. महाराजांच्या चरणी लीन होतात. काही दिवस, काही महिने महाराज त्यांना आपल्या जवळ ठेवतात, ज्ञान देतात आणि ज्ञान देऊन त्यांना कृपावंत करतात. आणि तेच स्वामी सूत महाराजांचं प्रचार, म्हणजे जे म्हणतो ना मी की आता जे तुम्हाला सांगितलं की एकदाची एक माळ नाही जपली, ठीक आहे, नाही झाली तुमच्याहून, चालेल, दुःखितांना दुःख दूर करा. कोकणात पाठवलं महाराजांनी मुंबईला, त्याच्यात पहिली जागा मिळाली कांदेवाडीला. आणि तिथं कांदेवाडीत स्वामी सुतांनी एक छोटासा मठ बांधला. त्या माध्यमातून चिपळूण, रत्नागिरी, त्यानंतर तिकडे रायगड जिल्हा, कोकणातले आतमधले भाग, हो जिथपर्यंत अजूनपर्यंत अध्यात्म पाहिजे तेवढं पोहोचतं नव्हतं, लोकांना आध्यात्मिक केलं स्वामी सुतांनी. स्वतः गावोगावी गेले आणि महाराजांचं प्रचार केला. हे महाराजांचं कार्य महाराजांना खूप आवडतं.